रोहित पटेल या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मोटो व्लॉगिंगचा सेटअप आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे हेल्मेट। तर आपण हेल्मेट जे घेतलंय ते वेगाचं हेल्मेट आहे, तुम्ही बघू शकता ग्लॉसी ब्लॅक मध्ये हेल्मेट आहे। तर हा वेगाचा हेल्मेट आहे आणि खूप चांगला आणि प्रीमियम एकदम क्वालिटी चांगली आहे। तुम्ही जर बघू शकता तर इथे ISI ब्रँडिंग आहे आणि याची क्वालिटी तुम्ही बघा, खूप चांगला आणि बजेट फ्रेंडली असा हा हेल्मेट आहे, तुम्ही सुद्धा अफोर्ड करू शकता। तर हा ग्लोसी ब्लॅक असा हेल्मेट आहे। 3 टाइप्समध्ये येतात, एक जो प्लेन व्हाईटमध्ये असतो, त्यानंतर एक पूर्ण ब्लॅकमध्ये असतो आणि हा टिंटमध्ये आहे। तर खूप सुंदर हेल्मेट आहे। तर तुम्ही बघू शकता किती फ्रेम मी काढतोय। कसा वाटतो हेल्मेट मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। खूप सुंदर हेल्मेट आहे, मला ब्लॅक कलर खूप आवडला म्हणून मी तोच घ्यायचा ट्राय केला। जर सेफ्टीचा जर विचार केला तर सेफ्टीमध्ये सुद्धा खूप चांगला आहे, तुम्ही बघू शकता प्रीमियम क्वालिटीच्या आतमध्ये कुशन्स आहेत आणि हे रिमूवेबल आहे, जे तुम्ही रिमूव्ह होतं इझिली आणि इझिली लागतं सुद्धा। सो तुम्ही वॉश करू शकता हे काढून आणि तेवढाच स्ट्रॉंग आणि प्रीमियम म्हणजेच हेल्मेटचा जर विचार केला तर क्वालिटी सुद्धा तेवढीच चांगली आहे। सो हा वेगाचा हेल्मेट तुम्ही कुठूनही परचेस करू शकता, ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता किंवा शॉपमध्ये जाऊन घेऊ शकता। जर तुम्ही शॉपमध्ये गेलात आणि तिकडे जाऊन तुम्ही परचेस केलं तर ते बेटर होईल, कारण तुम्ही हेल्मेट ट्राय करून बघाल आणि मगच परचेस कराल। तर हा बघू शकता तुम्ही हे वेगाचं हेल्मेट आहे। तर ISI डॉट सर्टिफाईड हेल्मेट आहे आणि खूप कमी बजेटमध्ये हा चांगला हेल्मेट आहे, तुम्ही सुद्धा परचेस करू शकता। त्यानंतर दुसरी गोष्ट अशी, त्यानंतर आपल्याकडे ग्लोव्ज आहेत, प्रो बायकरचे ग्लोव्ज आहेत। तुम्ही ग्लोव्ज बघू शकता, त्याची क्वालिटी बघू शकता, खूप चांगली आहे आणि प्राइस सुद्धा अफोर्डेबल आहे, एकदम कमी प्राइस मधले आहेत। सो याच्यामध्ये सुद्धा साईज असते ML XL XXL। सो आणि याची क्वालिटी सुद्धा तुम्ही बघू शकता। हे सुद्धा तुम्हाला अफोर्डेबल प्राइसमध्ये भेटेल, याची प्राइस खूप कमी आहे आणि खरंच खूप चांगले आहेत। मित्रांनो, तुमच्याकडे गोप्रो नसेल तरी घाबरू नका, तुम्ही तुमच्या फोनमधून मोटो व्लॉगिंग करू शकता। मोटो व्लॉगिंग करण्यासाठी तुम्हाला काय लागेल ते मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो आणि तुम्ही त्या बजेट फ्रेंडली आहेत, त्या तुम्ही कुठूनही परचेस करू शकता। सो पहिल्यांदा आपल्याकडे आहे हेल्मेट चिन माउंट। हे जे आहे हेल्मेट चिन माउंट ते मी ॲमेझॉनवरून मागवलं आहे, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो। तर हे चिन माउंट जे आहे ते ॲक्शन प्रोचे आहेत। याची क्वालिटी आणि प्राइस अफोर्डेबल आहे, क्वालिटी तर खूप चांगली आहे, तुम्ही बघू शकता। हे जे चिन माउंट आहे ते तुम्ही हेल्मेटला लावू शकता आणि रिमूवेबल आहे, कधीही काढू शकता। त्यानंतर चिन माउंटला लावण्यासाठी मोबाईल होल्डर आहे। तर मोबाईल होल्डर हा अशा प्रकारे आहे, जे तुम्ही मॅन्युअली टाईट करू शकता, कारण जे मोबाईल होल्डर दुसऱ्या प्रकारचे जे असतात क्लिपवाले ते डायरेक्टली मोबाईल त्याच्याने बाहेर पडण्याची शक्यता जास्त असते, म्हणून शक्यतो हा मोबाईल होल्डर तुम्ही घेऊ शकता। हा सुद्धा मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, हा ॲमेझॉनवरून तुम्ही परचेस करू शकता। याची क्वालिटी सुद्धा चांगली आहे आणि प्राइस सुद्धा खूप कमी आहे। सो असं हे आपल्या कमी बजेटमध्ये असलेलं मोटो व्लॉगिंगचं सेटअप आहे, जे मी तुम्हाला दाखवतो आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओसोबत असंच जोडून राहा,
अजून तुम्हाला मी दाखवतो हे माउंट कसं करायचं आणि हेल्मेटला लावून ते आपल्याला व्हिडिओ कशा प्रकारे दिसेल सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर असंच रोहित पटेल ब्लॉग सोबत जोडून राहा. हे ॲक्शन प्रोचं आहे. सो हे आणि हेल्मेट चीन माउंट हे लावून आपण आता मोटो व्लॉगिंग करून दाखवणार आहोत. मोबाईल होल्डर आहे ते आपण याच्यामध्ये फिक्स करणार आहोत. सो हे मोबाईल होल्डर आहे जे तुम्ही हॉरिझॉन्टली किंवा वर्टिकली लावू शकता. तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओ शूट करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही हे वर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली यूज करू शकता. तर याच्यामध्ये आपण आता मोबाईल कसं माउंट करतात ते दाखवतो तुम्हाला. हे असं दिसतं. हा मोबाईल फोन तुम्ही होल्डरमध्ये इझिली टाकू शकता. सो हा मोबाईल फोन आपला इझिली माउंट झालेला आहे याच्यामध्ये. सो जर मोबाईल फोन तुम्ही डिस्प्ले या बाजूला ठेवलात तर तुम्हाला कसं शूट होतं ते पण दिसेल. सो आपण ट्राय करूया. सो मोबाईल फोन आपण माउंट केलेला आहे आणि मोटो व्लॉगिंग सेटअप आपला रेडी झालेला आहे. खूप कमी आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक देतो आणि हे ॲक्सेसरीज जे आहे ती खूप कमी प्राईजमध्ये तुम्हाला मिळेल आणि तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता. तुमच्याकडे गोप्रो नसेल तरीसुद्धा तुम्ही मोटो व्लॉगिंग करू शकता. आणि तुम्हाला मी आता दाखवतो व्हिडिओ कशा प्रकारे मोटो व्लॉगिंगने येते. चला. सो मोटो व्लॉगिंग सेटअप आपला रेडी झालेला आहे आणि पहिली राईड आपली बाईकवरची छोटीशी बघू शकता. खूप सुंदर व्ह्यू येतो आहे आणि मी मोबाईलमधनं सुद्धा बघू शकतो कशा प्रकारे रेकॉर्ड होतो आहे. सो खूप चांगलं वाटतं आहे तुम्ही बघू शकता. आणि जो 0.5 मध्ये जो व्ह्यू येतो आहे लँडस्केप तो अप्रतिम आहे. आणि तुमच्याकडे जर वाईड अँगलचा कॅमेरा असेल तर खूप सुंदर व्ह्यू येईल आणि खूप सुंदर फुटेज तुम्हाला मिळेल. सो ही छोटीशी राईड होती आपली. सध्या तरी मी मोबाईल फोनला माईक वगैरे लावलेला नाही आहे कारण माईकसाठी ॲडॅप्टर घ्यावा लागेल आणि ॲडॅप्टर लावून हेल्मेटमध्ये हेडफोन्स आपण कनेक्ट करू शकतो. सो ते सुद्धा आपण करायचं ट्राय करूया. पण सध्या तरी हा मोटो व्लॉगिंग सेटअप तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण एक तुमचा फीडबॅक आम्हाला प्रेरणा देतो, मोटिवेट करतो नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. सो असंच जोडून राहा रोहित पटेल ब्लॉगसोबत. सो मित्रांनो हा होता आपला मोटो व्लॉगिंगचा सेटअप. तर खूप सुंदर आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये हा सेटअप आपला रेडी झालेला आहे. सो असं तुम्ही पण गोप्रो नसेल तरीसुद्धा कमी बजेटमध्ये मोटो व्लॉगिंग सेटअप करू शकता. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी रोहित पटेल ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल आणि ही व्हिडिओ माहितीपूर्ण वाटली असेल तर नक्कीच शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा तुमचा प्रतिसाद. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी रोहित पटेल ब्लॉग्सला सबस्क्राईब करा. थँक्यू.